तर गाईस पोरं आलेत खूप. एक नंबर रांगोळी इंटरेस्ट वगैरे. कुठं कशाला जेवायला असं चल. आम्ही खूप दिवसांनी एकत्र आलो आहे. बघू शकता साहिल आहे, जय आहे आणि बाकीचे काय पंटर आले त्यातून. तर एवढी झालेलं आहे. विषय असा आहे की कशासाठी आलेलं आहे आपण साहिल. काही लोक काय पोरं बघा काय बोलत आहेत. तुम्हाला आमच्या ब्लॉगमध्ये येऊन काय वाटतंय? चांगलं वाटतंय भावा. थँक्यू. सपोर्ट करा असंच आपल्याला. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज डे 3 असणार आहे आपल्या चॅलेंजचा डे 3. आणि आज सकाळची सुरुवात करते ब्लॉगची. बघू शकतो सकाळ एकदम कोळी सकाळ आहे. मी चाललो आता कॉलेजला. माझा एक प्रोग्राम आहे. त्या प्रोग्रामला जाणार आणि प्रोग्रामचाच आज ब्लॉग असणार आहे. बघा तुम्ही नक्की ब्लॉग. कॉलेजमध्ये BGM वगैरे असे काहीतरी गेम्स आहेत आणि ॲन्युअल फंक्शन आहे कसलं तरी. तर जातो आहे तिकडे आणि ब्लॉगचं तुम्हाला दाखवतो. आता पहिले मी पाणी बंद करून जाईन, मग जाणार खाली कॉलेजला. तर भेटू. जसं मी काल बोललो होतो की कालच्या ब्लॉगपेक्षा आजचा ब्लॉग त्याच्यामध्ये थोडीशी इम्प्रूव्हमेंट असेल आणि त्याच्यामध्ये काहीतरी इंटरेस्टिंग गोष्ट असेल ती तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. तर तुम्ही ब्लॉग नक्कीच बघा. आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा भावाला. आणि काय 4 गोष्टी तुम्हाला समजत असतील किंवा नाही समजत असतील तर मला नक्कीच कमेंट करून सांगा की भावा तू बोलतोस ते जरा बरोबर असतं किंवा काय त्याच्यामध्ये चुकीचं असेल तर नक्की कमेंट करून सांगा. मला काही ना काहीतरी गोष्टी शिकायला मिळतील तुमच्याकडून. आणि मला सांगायलासुद्धा खूप आवडेल की तुम्हाला की तुमच्यासोबत राहून किंवा तुमच्यासाठी काही ना काहीतरी एंटरटेन करण्यासाठी मला कसला जंगल आहे. तर ह्या गोष्टी मला खूप आवडतात आणि तुम्हीसुद्धा मला मदत करा. मीसुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारे एंटरटेन करायचा प्रयत्न करेन. थंडी जाम आहे आणि थंडीतून गाडी चालवणं थोडं मुश्किल असतं. तुम्हाला माहितीच असेल. आता 9:30 वाजलेत आणि आता ऊन आला आहे. म्हणजे विचार करा तुम्ही कोकणामध्ये थंडी किती आहे. थंडीचं प्रमाण खूप वाढलं आहे. त्यामुळे कोकणात यायचा विचार. गाईस मी आता आलो आहे चालू कॉलेज. तर गाईस आमचा कॉलेज आता नवीन दिशेने चालला आहे. बघा इकडे काय नाही, इकडे रंगवली नाही. म्हणजे काही दिवसात तुम्हाला नवीन रूपरेषाच बघायला भेटेल कॉलेजची. आतमध्ये तयारी चालू आहे. बघू आम्हाला घेतात की ना. आम्ही आलेला आहे महिन्यानी. ओके आम्हाला घेतात काय. 50 रुपये आणलेच काय जेवायला. जेवायला 50 रुपये फुकट नाही कोण देणार. तर आतमध्ये जातो. हो फोन चालतो काय. फोन चालतो ना. तर गाईस पोरं आलेत खूप. एक नंबर रांगोळी इंटरेस्ट वगैरे. कुठं कशाला जेवायला असं चल. म्हणजे आपल्याला कशाला कोण बोलतोय काय. अरे नमस्कार. इकडे कसं गाईस भरपूर फॅन झालेत आपले. पोरं भरपूर आले. नाही म्हणून हां बऱ्याच दिवसांनी कॉलेजला आलो आहे. पोरं ओळखतात का नाही माहीत नाही. रोहित नाही आलं. मॅडम आपली हो युक्ता मॅडम. बघा पब्लिक बघू शकता तुम्ही. जाम पब्लिक आहे. आणि तुम्हाला जर ब्लॉग करायचा असेल तर हां तुझं काय नाही. तर गाईज पोस्टर मेकिंगचा इथे स्पर्धा होणार आहेत बहुतेक. आणि बाकीच्या स्पर्धा मला वाटते त्या साईडला होती. तर बघा कॉलेज आमचा मोठा आहे. काय कॉलेज मोठा आहे आमचा बराच मोठा. पण पोरंच कमी आहेत. इथं कुठलं काय आहे. इथं आतमध्ये काय आहे काय नाही. यूटर्न कम्प्युटर काहीच. तर असं नवीन काय ना काहीतरी स्पर्धा भरवत असतात आमच्या कॉलेजवाले. लोकेशन ट्रॅकिंग हां हा काय इथं आहे. भरपूर काय भेंडी बनवली ना. काहीच तुम्हाला जर बोलायचं असेल ना लाव कॉल.
इथंच असेल कुठेतरी तो. पोरं जाम आलेत, अजून बाहेरची पोरं पण आलेली दिसत नाहीत. कुठं आहे खाली डिव्हिजन कॉलेज फक्त. तर विषय असा आहे की पोरं अजून आलेली दिसत नाही जास्त, कशी पाहिजेत तशी. आणि ब्लॉग मी कंटिन्यू करतो आहे. बघा ब्लॉगमध्ये तुम्हाला काय आवडते ते. आता स्पर्धासुद्धा होणार आहे आणि स्पर्धेचं काय काय नियोजन आहे ते बघू, काय कसं होतं ते. तुम्हाला जर काय BGMI खेळायचं असेल तर आमच्या कॉलेजमध्ये येऊ शकता. बघा इथं त्याचं पूर्ण बॅनर वगैरे लावलेलं आहे. 50 रुपये फी आहे ना रे. 200 रुपये इंटर फी आहे. किती फी आहे? किती रुपये फी आहे? 40 रुपये. 50 रुपये इंटर फी आहे, बघू शकता इथे. आणि कोणाला जर खेळूसं वाटलं तर तिथे येऊ शकता. हा BGMIचा रूम आहे इथे, म्हणजे वॉर्ड इथे खेळू शकता तुम्ही. तुम्हाला जर BGMI खेळूसं वाटलं तर फी 50 रुपये फी आहे आणि इथे येऊन घेऊ शकता. हा आमचा वॉर्ड आहे इथे BGMI इव्हेंट. हे भाव इथं प्रॅक्टिस करतायत आणि आता आम्ही जातो बाहेर. वायफाय पाहिजे काय? काय नियोजन समजत नाही झाला. कशावरती मारलं आहे? वायफाय BGMI डाउनलोड. हां तर BGMI डाउनलोड करतात पोरं. BGMIची मॅच आहे आज. काही फोटोशूट वगैरे चालू आहे. इयरफोन नाही. हां इयरफोनच जाऊ दे, इयरफोन कशाला पाहिजेत. बघा पब्लिक असं दरेकर सर वगैरे आलेत. आम्ही खूप दिवसांनी एकत्र आलो आहे, बघू शकता. साहिल आहे, जय आहे आणि बाकीचे काय पंटर आले त्यातून. तर एवढी झालेलं आहे. विषय असा आहे की कशासाठी आलेला आहे आपण. साहिलचा विषय लय बेकार आहे. तो रोज येतो, आम्ही चालू झालेला आहे. जाऊया ना खाली. मला काय माहीत नाही काय काय विषय आहे साहिल. आज स्किल्स कॉम्पिटिशन आहे, आज पोस्टर मेकिंग आहे, BGMI असे विविध गेम्स आहेत. तर तुम्हाला जर कोणाला खेळायचं असेल तर कॉलेजमार्फत असंच येऊ नका. होऊ शकतं कॉलेज आमचा वरती आहे, टेरेसवरती. हा व्हिडिओ एडिटिंगचा रूम आहे. ते व्हिडिओ एडिटिंग मार्फत गेम्स होणार आहे. त्याच्या बघा इथं व्हिडिओ एडिटिंगचा कोर्स होणार आहे. कोर्समध्ये गेम होणार आहे. तर जर कोणाला व्हिडिओ एडिटिंग प्रॉपर येत असेल तर इथे या आणि स्वतःला बक्षीस घेऊन. बक्षीस काय आहे? बक्षीस काय आहे? आणि पैसे वरून बघू शकता तुम्ही पूर्ण माहोल. कसं आमचं कॉलेज कसं आहे कॉलेज. एक नंबर कॉलेज आहे. बघा या साईडला बघू शकता. काही लोक काय पोरं बघा काय बोलत आहेत. बघू दे ना. काहीच पोरं बघा खालून आपल्याला हाय करतायत. थोडीशी ओळख निर्माण झाली आपली. लाईक शेअर सबस्क्राईब करा. बघा इकडनं रांगोळी भारी काढली नाही. नात करते काय गुरुकुल कॉलेज यावंच लागते. बघा केवढा मोठा कॉलेज आहे. इकडनं पण आहे, इकडनं पण आहे. तर काय बोलतोय. आतमध्ये जाऊया आतमध्ये. हां तर गाईचं बघा हा कोणता क्लास आहे. ते आमचे सिनियरवाले आहेत. FY वाले TY वाले. बघा TY वाले तिथे बोलतात की आम्हाला पण दाखव. भेटू त्यांना जरा काय म्हणतात बघूया. काय बोलता. काय बोल कसं वाटतंय तुम्हाला आमच्या ब्लॉगमध्ये येऊन. काय वाटतंय. चांगलं वाटतं भाऊ. थँक्यू. सपोर्ट करा असंच आपल्याला. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. परत एकदा अर्धे पैसे तुला देणे, अर्धे पैसे आम्हाला. परत बोल. शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. तर आपल्या भावाला असंच मोठं करा. राईट साईडला ना घंटीवर क्लिक करा. काहीच आपल्याला भावाने फुल सपोर्ट दिला आहे. तुम्ही सुद्धा सपोर्ट करा. काहीतरी कॉन्फिडन्स वाढला पाहिजे माझा अजून. आणि
काही ना काहीतरी नवीन नवीन गोष्टी घेऊन येईन तुमच्यासाठी. बघा हे भाव आहेत आपले, आपल्याला सपोर्ट करतायत. आता जाऊया खाली प्रोग्रामसाठी. गाईस आता ह्या क्लासमध्ये कोण नाही आहे, होऊ शकता जय आणि मी आहे इथं. तर विषय असा आहे की बघूया आता आमचा व्हॉलेंटियर व्हॉलेंटियर आता आमच्या मागापासून आमच्यात फिरत होता आणि आता पदवी सांभाळायला गेला आहे. कसं वाटतंय तुला व्हॉलेंटियर बनून? काय करायचं तर लागतं. तर काय असा व्हॉलेंटियर आहे आमचा, पण विषय असा आहे की त्याला काय ह्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही जास्त, होऊ शकता. तर भाऊ आता आपण बघा व्हॉलेंटियर म्हणून आता निघाला आहे. आमच्याकडून फिरणार काय आता मग? सुख आहे ना ते व्हॉलेंटियर म्हणून काही सुख नाही. तर हे बघा हे असंच आहे, जोपर्यंत मित्र नाही ना तोपर्यंत मजा नाही. हे बघा हे बघा याला काय आतमध्ये बनवून ऑडिशन चालू झालं आहे. असं ते काय करणार आहे, कशाला घाबरू त्याला. तर काहीच बघा आता सध्या स्पर्धा वगैरे चालू झाले, असू दे काय होतं. काहीच आता सध्या कॉलेजमधला आता आमचा दिवस संपला. आता आम्ही चाललो घरी. बघू पुढं काय इंटरेस्टिंग गोष्ट होते काय दाखवतो. काय काय पोरं निघाली घरी, आम्हाला वाटतं जेवायला भेटेल, पण काय आता टाईम आहे, भूक लागली. कॉलेज बघा आमचा इथून केवढा मोठा आहे तो, पण पोरंच नाहीत मेनली कॉलेजमध्ये. पण आम्ही दोघंच आहोत, तर बाकी सगळी पोरं गायब झाली. तर निघतो बाहेर गेलो दाखवतो. आज का ब्लॉग नाही मराठीमध्ये बोलतो, जाऊ दे हिंदीमध्ये नाही बोलत. असं बघा इंटरफेस, समोरचा इंटरफेस, पोरं वगैरे आहेत. तिची काय चल आम्ही जातोय. हां तिथं सोडत नाहीत ना अजून. ठीक आहे तर कायचा बघा समोरचा इंटरफेस तुम्हाला दाखवतो. BGMIचा इंटरफेस दाखवतो कसं काय आहे तिकडे ते नियोजन. आजबीत झालं आहे तयार रे, काय रे तयार झालं आहे तिकडं. काय बस करायला सांगायला पाहिजे. भात आहे आज जेवायला, सगळ्यांनी जेवायला भात आहे आमच्याकडं. 50 जाम आहे. पबजीसाठी पब्लिक बघू शकता किती आहे ते. पबजी फक्त ना हा पबजी. तर काहीच पब्लिक जाम आहे, काय व्हिडिओ काढायला भेटली नाही, त्यामुळे माफ करा मला. निघतो आम्ही डायरेक्ट घरी. जाता जाता तुम्हाला कॉलेज दाखवतो. तर गाईस बाय बाय. गाईस आता झालेलं आहे आमचं आतमधून कॉलेजचं सगळं काम बघून, कॅम्पस कॉलेजचं आमचं. तर आम्ही निघालो आहे घरी. बघूया ते विषय काय होतं जाता जाता. आता काय करायचं, डायरेक्ट घरात. हा इकडं भेटूया उद्या नाही तू येणारच उद्या म्हणजे आपला उद्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर डायरेक्ट जातो निघतो. गाईस आता प्रोग्राम वगैरे क्लिअर झाला आहे. आता मी चाललो आहे घरी. आज थोडा जिमचं प्रोग्राम सुद्धा कॅन्सल झाला आहे, कारण की लेट होणार आहे आज म्हणून. तर आणि घरी कामसुद्धा आहे, तर आज जिमचं वगैरे नाही. सालाबाप्रमाणे नेहमीप्रमाणे आपल्याला इथे फाटक पडलेला भेटला आहे. आणि आपलं नशीब घाण आहे हो, प्रत्येक वेळी आपण येतो तेव्हा इथेच काही ना काहीतरी पडले असंच फाटक. असं ते ठीक आहे. पब्लिकसुद्धा खूप जमा झालं, उन्हातून उभं राहायला कंटाळा येतं, तरी पण ठीक आहे. आता काय करू शकतो आपण. जाऊ डायरेक्ट आता पुढे. मोठं ब्लॉगिंग करायची खूप आवड आहे मला, आणि करण्यासाठी थोडेसे साधनं कमी पडतात मला. तर काही दिवसामध्ये ते घेईनच, आणि थोड्या दिवसामध्येच मोठं ब्लॉगिंग करायचा विचार चालू आहे माझा. करेनच. आज मला खूप बरं वाटलं ब्लॉग केला. पब्लिक स्पेसमध्ये अख्ख्या कॉलेजमध्ये ब्लॉग केला. सगळी मुलं मला बघत होती, तरी पण न घाबरता बिनधास्तपणे ब्लॉग केला. स्वतःला बरं वाटलं आणि काहीतरी करतो आहे असं फील झालं, की न घाबरता एका गोष्टीवरती फोकस करून ती गोष्ट मी करायचा प्रयत्न करतो आहे. तर
गाईज तुम्ही सपोर्ट करा. आज मी एकटा ब्लॉग बनवतोय. तुम्हाला जर काय मला ब्लॉग वगैरे बनवूचं वाटलं माझ्यासोबत तर नक्कीच मला कमेंट किंवा माझ्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता आणि सोबत ग्रो करूया. सोबत एकमेकांसोबत कॉन्टेंट क्रिएट करून स्वतःला काहीतरी सिद्ध करून दाखवूया. आणि तुम्हाला सुद्धा तुमच्या मनामध्ये जे काय कॉन्टेंट असतील किंवा ज्या काय रिलेटेड ब्लॉग बनवूचं वाटत असेल तर मला नक्कीच कमेंट करून सांगा. अदरवाईज माझ्यासोबत माझ्या इंस्टा आय डीवरती कॉन्टॅक्ट करा आणि मला सांगा. तर काहीच छोटा क्रिएटर म्हणून तर स्वतःला सिद्ध करायचं आहे मला. छोटा नाही तर मोठा व्हायचं आहे. पण एवढा अजूनसुद्धा मी मोठा नाही आहे की मी तुमच्यापर्यंत पोचलो आहे. तर तुमच्यापर्यंत पोचायचा प्रयत्न करतो आहे. स्वतःला सिद्ध करायचा प्रयत्न करतो आहे एका छोट्याशा कलेमुळे. गाईज असे काही लोक असतात जी आपल्याला डिमोटिवेट करून मागे ओढायचा प्रयत्न करतात. पण त्यांच्याकडे न लक्ष देता आपण आपल्या ध्येयाकडे पुढे चालत राहिलं पाहिजे. आणि एक ना एक दिवस आपल्याला ते ध्येय आपल्या हातामध्ये असतं आणि त्याच्यासाठी लढलो तर आपणच घडतो. आणि जर आपण घडलो नाही तर आपण त्याला लढलोच नाही, हे लक्षात ठेवा. आणि ही एक गोष्ट आहे की आपल्याला एक क्रिएटर म्हणून ओळख देते. तर मित्रांनो, स्वतःला जपा, टपा आणि एका कन्सिस्टन्सीमध्ये काम करायचा प्रयत्न करा आणि स्वतः कॉन्टेंट क्रिएट करा. आज भले आपल्याला 10 लोक ओळखत असतील, उद्या भले आपल्याला 10,000 लोक ओळखतील, पण आपले पाय जमिनीवरती ठेवून काम करायला शिका. पाय जमिनीवर. आजचा ब्लॉग इथेच एंड करतो आहे आणि जाता जाता एवढंच सांगेन तर ब्लॉगमध्ये काय आवडलं, काय चुकीचं वाटलं किंवा काय जर वेगळं वाटत असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा. अदरवाईज माझ्या इंस्टा पेजवरती काय जे तुमच्या मनामध्ये असेल ते सांगा. आणि माझ्या जर शब्दांमध्ये काय चुकी वगैरे झाली असेल तर माफ करा. आणि असंच मला सपोर्ट करत राहा आणि मी असंच तुम्हाला एंटरटेन करत राहीन. तर गाईज छोटा क्रिएटर आहे. अजून मला एवढी समज नाही आहे की मी तुमच्या कोणत्या मोटिव्हपर्यंत पोचीन. बट थोड्या दिवसांमध्ये, थोड्या महिन्यामध्ये मला जेवढा काही एक्सपिरियन्स येईल तेवढ्या एक्सपिरियन्सचा मी त्या चांगल्या गोष्टीमध्ये रूपांतर करेन आणि तुम्हाला त्या गोष्टी चांगल्या प्रकारे बघायला भेटतील आणि सादर करण्याचा प्रयत्न करेन मी. आणि थोड्या दिवसामध्ये काय ना काहीतरी नवीन नवीन इंटरेस्टिंग गोष्टी तुमच्यासाठी घेऊन येत राहीन मी. तर गाईस ब्लॉग इथे सेंड करतो आहे आणि ब्लॉगमध्ये काय आवडलं नाही आवडलं तर नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आपला एक मोटिव्ह आहे की मला 1K सबस्क्रायबरपर्यंत पोचायचं आहे आणि ते फक्त तुमच्या सपोर्टमुळेच होऊ शकतं. तर तुम्ही मला 1K सबस्क्रायबरपर्यंत पोचवा आणि तुमचं असंच मला भरभराटून प्रेम येऊ द्या. तुमचा असंच मी चांगल्या प्रकारे एंटरटेन करत राहीन तुम्हाला. तर गाईज भेटू. बाय.